रोज नाश्त्यामध्ये पोहे उपीट खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज आपण पोह्यापासून खमंग असे कटलेट्स बनवणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होतात। फक्त 10 मिनिटांमध्ये आपण हा नाश्ता बनवू शकतो। नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण पोह्यापासून खमंग, खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत असे कटलेट्स बनवणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। रोज पोहे उपीट खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे पोह्यापासून खमंग, खुसखुशीत असे कटलेट्स बनवलेले आहेत। चला तर आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर आपण इथे 2 कप पोहे घेऊया आणि पोहे आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे। तर बघा, एकदम मोकळंसं पाणी घालायचं आणि 2-3 पाण्याने आपल्याला स्वच्छ असे पोहे धुवून घ्यायचे। एकदम सोप्या पद्धतीने 10 मिनिटांमध्ये आपण खमंग, खुसखुशीत असा हा नाश्ता तयार करणार आहोत। तर रोज तेच नाश्त्यामध्ये खाऊन जर कंटाळा आला असेल, हा सोपा नाश्ता नक्की बनवून बघा। तर बघा, आता मी स्वच्छ असे 2-3 पाण्याने पोहे धुवून घेतले। याच्यामधलं संपूर्ण पाणी आता इथे आपण काढून घेतलं। हे झाकून आपण साईडला ठेवूया। एक भांडं घेतलंय। आता याच्यामध्ये आपण मध्यम आकाराचे 4 बटाटे उकडून घेतलेत आणि मी त्याची साल काढून घेतली। तर आता ह्या हाताने आपल्याला चांगले कुस्करून घ्यायचे। चांगला मऊसूत असा हा बटाटा आपण उकडून घेतलेला आहे, त्याच्यामुळे हाताने सहज आपल्याला कुस्करून घ्यायला सोपं जातं। तर बघा, अशा पद्धतीने आपण आता 2 कप पोहे घेतले, त्याच्यासाठी छोट्या आकाराचे आपण इथे 4 बटाटे घेतलेले आहेत उकडून। तुम्ही याच्यापेक्षा जर थोडेसे मोठे जर बटाटे असतील तर 3 सुद्धा घेऊ शकता। तर बघा, आता मी हाताने चांगला असं हे मॅश करून घेते, म्हणजे पोहे आणि बटाटा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला। तर त्याच्यासाठी बटाटे आपल्याला चांगले हाताने असे फोडी ज्या आहेत त्या सगळ्या फोडून घ्यायच्या अशा पद्धतीने। तर बघा, मी बटाटे चांगले असे हाताने व्यवस्थित असे एकसारखे मॅश करून घेतलेले आहेत। याच्यामध्ये आपण अजिबातही गुठळे ठेवलेले नाहीत। आता याच्यासाठी आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत चिरून। तर भाज्यांमध्ये इथे बघा, इथे पाव वाटी मी गाजर अगदी बारीक असं चिरून घेतले। एक मूठभर अशी फ्रेश कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण अर्धी शिमला मिरची घालूया आणि इथे मी हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण ते मिक्सरला असं जाडसर वाटण केलंय। एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक असा चिरून घेतलाय। तर संपूर्ण ज्या भाज्या आहेत त्या अगदी बारीक अशा आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत। आता पोहे आपले छान असे भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता हे आपण बटाट्यामध्ये घालून घेऊ। संपूर्ण पोहे आपण इथे बटाट्यामध्ये घालून घेतलेत। आता पोहे आपण चांगले हाताने असे कुस्करून घ्यायचे। अगदी छान असे मॅश होतात, छान असे भिजलेले आहेत। आपण एक 7 ते 8 मिनिटांसाठी असे भिजत ठेवले होते। छान पोहे भिजलेले आहेत। आता बटाटा आणि पोहे जे आहेत ते छान असे आपल्याला एकजीव करून घ्यायचे। 2-3 मिनिटांसाठी आपण हे चांगलं असं मळून घेतलेलं आहे। आपण जसं पीठ मळून घेतो तशा पद्धतीने आपण हे मळून घेतलं। चांगलं एकजीव झालेलं आहे। तुम्हाला जर वाटलं मिश्रण एकजीव होत नाही तर याच्यामध्ये तुम्ही अर्धा बटाटा अजून घालू शकता। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे चांगलं एकजीव करून घेतलं। आता याच्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या भाज्या घालूया। तर सुरुवातीला इथे मी हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणचं जे जाडसर असं वाटण करून घेतलं, तर 2 चमचे घातले। तुम्ही जर जास्त तिखट बनवणार नसाल तर 1 चमचा जरी घातलं तरी चालेल। मिरच्या जास्त तिखट नव्हत्या तर मी 2 चमचे घालून घेतला। आता बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतला, बारीक चिरून घेतलेली मिरची घालून घेऊया, बारीक चिरून घेतलेलं गाजर देखील घालून घेऊ। अगदी भाज्या आपण बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपण हा नाश्ता तळणार आहे त्यावेळेस तो अजिबातही ह्या भाज्या बाहेर निघत नाही। तर बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी आपण कोथिंबीर घालून घेतली। याच्यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त सुद्धा तुम्ही करू शकता। तर बघा, आता संपूर्ण भाज्या घालून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। तर इथे पाव चमचा मी हळद पावडर घेतली, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर घेतली आणि अर्धा चमचा छोटा आपण इथे चाट मसाला घातलेला आहे, जिरे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला सुद्धा घालू शकता। तर चाट मसाला घातल्यानंतर नाश्ता खूप छान असा खायला टेस्टी लागतो। तर आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ। तर चवीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे। खूप मीठ घालू नका, आपण याच्यामध्ये चाट मसाला सुद्धा घातलाय। आता हा नाश्ता आपला अजून टेस्टी आणि खमंग कुरकुरीत होण्यासाठी, कमी तेलकट होण्यासाठी आपण याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घातले। तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर दोन्हीपैकी एक कोणतेही घालू शकता। आता हे 2 चमचे तांदळाचं पीठ आपण याच्यामध्ये घालून घेतले। आता सर्व चिन्ह जे आहे ते आपल्याला छान अशी एकजीव करून घ्यायची। तर बघा, अशा पद्धतीने आपण चांगलं एकजीव करून घेऊया। संपूर्ण भाज्या बटाट्यामध्ये छान अशा पोह्या बटाट्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। तर संपूर्ण मसाले आणि भाज्या आपण अशा पद्धतीने एकजीव करून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने मी आता चांगले सर्व चिन्ह जे आहे ते एकजीव करून घेतलेली आहे। आता मी हात स्वच्छ धुवून घेतले आणि हाताला थोडंसं तेल चोळून घ्यायचं अशा पद्धतीने आणि थोड्या थोड्या आकारामध्ये असं मिश्रण घ्यायचं आणि आपण याचे आता छान असे
टिक्क्या बनवून घेऊया. तर खूप मोठ्या नाही किंवा खूप छोट्या नाही, मध्यम आकाराच्या आपण याच्या टिक्क्या बनवून घेऊया. हाताला थोडंसं तेल चोळलं की हे मिश्रण अजिबात हाताला चिकटत नाही. छान असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. हे एकजीव करून घेताना याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. याच्यामध्ये आपण भाज्या ज्या घातल्या त्याला पाणी सुटतं. तर बघा अशा पद्धतीने आपण याच्या टिक्क्या बनवून घेऊया. तर मध्यम आकाराची अशा पद्धतीची आपण एक टिक्की बनवून घेतली. याच पद्धतीने आपण आता सेम बनवून घेऊ. तुम्ही अशा पद्धतीच्या टिक्क्या बनवून फ्रीजमध्ये जर हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही फ्राय करू शकता. तर आता ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण टिक्क्या मिश्रणाच्या बनवून घेऊया. खूप जाड नाही किंवा जास्त पातळ नाही, अशा पद्धतीने मध्यम साईजच्या आपण ह्या टिक्क्या बनवून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने टिक्की मी दुसरी देखील बनवून घेतली. आता ह्याच पद्धतीने आपण टिक्क्या बनवून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपण इथे निम्म्या मिश्रणाच्या टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत आणि निम्म मिश्रण जे आहे ते हवाबंद डब्यामध्ये आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. तर पॅनमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं आपण मिश्रण घालून बघूया. छान असं आपलं तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये एक एक करत टिक्क्या आपण जेवढ्या बसतील तेवढ्या ठेवून देऊया. तर 5 टिक्क्या आपण इथे पॅनमध्ये बसतील एवढ्या ठेवलेल्या आहेत. आता एक साईडने आपल्याला छान असा रंग येऊपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाही. गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे. तेल चांगलं कडकडीत तापवून घेतलं की गॅस मध्यम केलाय. मध्यम ते फुल गॅसवरती आपल्याला या टिक्क्या छान दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तर गॅस कमी करू नका. कमी जर केला आणि तेलाचं तापमान जर कमी झालं तर या तेलामध्ये फुटू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला मध्यम ते फुल गॅसवरतीच या टिक्क्या छान अशा दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. आणि टिक्क्या सारख्या उलटपुलट करायच्या नाही, त्या तुटू शकतात. आपल्याला 2च वेळेस या टिक्क्या छान अशा फक्त दोन्ही साईडने क्रिस्पी होई एवढ्याच आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत. आता सारख्या सारख्या जर आपण याला जर पलटी केलं तर या फुटू शकतात. तर बघा आता एक साईड झाली की आपण दुसऱ्या साईडने सुद्धा छान असा रंग येऊपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत या टिक्क्या तळून घेऊया. तर बघा दोन्ही साईडनी छान असा रंग आलेला आहे आणि छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत. आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातले 2 चमचे, त्याच्यामुळे हे अजिबातही तेलकट होत नाहीत. आणि अशा तेलामधून काढून घेतल्या की तुम्ही एक चाळणीवरती किंवा झाऱ्यावरती ठेवू शकता. म्हणजे याच्यामधलं संपूर्ण तेल निथळून जात, अजिबातही तेलकट होत नाहीत. टिश्यू पेपरवरती काढू नका. त्या थंड झाल्या की त्या लगेच मऊसूत पडतात. तर बघा अशा पद्धतीने इथे मी झाऱ्यावरती या टिक्क्या काढून घेतलेल्या आहेत. छान अशा झालेल्या आहेत आणि रंग देखील तुम्ही बघू शकता एकसारख्या रंगावरती आपण या तळून घेतलेल्या आहेत. अगदी कुरकुरीत अशा झाल्यात. आता राहिलेल्या सुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊया. तर तेलामध्ये राहिलेल्या टिक्क्या सुद्धा आपण आता सोडून घेऊ. एकदम सोप्या पद्धतीने आपण पोह्यापासून इथे छान असे कटलेट्स बनवलेले आहेत. हे खायला खूप छान लागतात. तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता, चटणी बरोबर खाऊ शकता किंवा तसेही खाऊ शकतात. आता दुसऱ्यांदा आपण ज्या टिक्क्या सोडल्या होत्या त्या सुद्धा छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत. गॅस आता मी बंद करते आणि आपण हे तेलामधून झाऱ्यावरती काढून घेऊया. एक सारखा रंग आलेला आहे आणि छान अशा झालेल्या आहेत. आणि आपण याच्यामध्ये अगदी बारीक अशा भाज्या चिरून घातल्या होत्या, त्याच्यामुळे टिक्क्या आपल्या अजिबातही फुटलेल्या नाहीत. आता ह्या छान अशा झालेल्या आहेत. आपण एक ताटामध्ये काढून घेऊया. थंड झाल्या तरी पण ह्या मस्त अशा कुरकुरीत लागतात. तर एक ताटामध्ये आता मी तुम्हाला काढून दाखवते. तर पोह्यापासून आपले छान असे कटलेट्स इथे तयार झालेले आहेत. खमंग खुसखुशीत झाले, अजिबातही तेलकट झालेले नाहीत. थंड झाले तरी देखील खूप छान लागतात. तुम्ही चटणीसोबत सॉससोबत हे खाऊन बघा, खूप छान लागतात. बनवायला देखील खूप सोपे आहे, झटपट तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते सुद्धा मला नक्की कळवा. असा नाश्ता जर प्लेटमध्ये असेल तर लहानच काय मोठ्यांना सुद्धा आवडेल. तर बघा एकदम सोप्या पद्धतीने पोह्यापासून आपला खमंग खुसखुशीत असा हा नाश्ता तयार झालाय. अजिबातही तेलकट झालेला नाही. मी तुम्हाला एक कटलेट्स फोडून सुद्धा दाखवते. खूप छान असे आपले क्रिस्पी कटलेट्स तयार झालेले आहेत. तर एकदम सोप्या पद्धतीने खमंग खुसखुशीत हा नाश्ता तुम्ही देखील नक्की बनवून बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.